जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटू भैरव. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी कालिकानंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण की ज्या पद्धतीनं शिपायांनी केलेली चुकी, सैनिकांनी केलेली चुकी त्याला राजाला गृहीत धरलं जातं. ज्या पद्धतीने एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत असता, कर्मचाऱ्यांनी केलेली चुकीचं खापर मॅनेजरच्या डोक्यावर फुटतं, त्याच पद्धतीनं अध्यात्म जगतामध्ये शिष्यांच्या द्वारे केल्या गेलेल्या चुका गुरुला निस्तरावं लागतं किंवा गुरुच्या मस्तकी त्याचं खापर फुटतं. तसंच काही झालंय असं मला आता एक 5 मिनिटापूर्वी मला एक कॉल येतो. कॉलवरती एक व्यक्ती मला बंद करून सांगते की म्हणजे गुरुजी, एका युट्यूब चॅनेलवरती तुमचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केलाय. बारामतीचे गुरु आणि त्यांचे शिष्य संबंधित व्यक्तीच्या चॅनेलवर जाऊन काहीतरी कमेंट खराब करतात असा त्याचा आशय होता. म्हणजे तसं आपण तर कुठल्या शिष्याला सांगत नाही तशा गोष्टी करायला. पाठीमागं सुद्धा मी शिष्यांना सांगितलं होतं, इतर कुठल्याही गुरुची चर्चा आपल्या ग्रुपवर होता कामा नये, युट्यूब ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर होता कामा नये. आणि राहिला विषय युट्यूबचा, असं तर मी सांगितलेलं की त्यांचा विषय आपल्याला इतर गुरु लोकांचा विषय आपल्याला घ्यायचा नाही ना. आपण त्यांच्याशी कुठली स्पर्धा करतोय, कुठल्याही आपली स्पर्धा कुणाशीही नाही. माझ्या शिष्यांना माझा स्पष्ट संदेश आहे, आपल्याला कुणाशी स्पर्धा करायची नाही. तुम्ही इतर युट्यूब चॅनेलवर जाऊन इतर गुरूंना कमेंट वाईट करता कशासाठी? तर माझे शिष्य जर कोणी करत असतील तर त्यांनी सक्त ताकीद आहे तुम्हाला, इतर कुठल्याही गुरूंच्या युट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही वाईट कमेंट करू नका. त्यांना त्यांच्या तोडून आपली काही निंदा नालस्ती करायची असेल तर ती त्यांना पूर्ण स्वातंत्र्य, त्यांनी किती करू दे, तुम्ही त्याच्याकडे बघू नका. त्यांना प्रत्युत्तर सुद्धा देण्याची आवश्यकता आपल्याला नाही. तरी त्यांनी काय टीका केली, काय केलं तरी त्यांचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही करू नका. तुम्ही वाईट कमेंट कुणाच्याही युट्यूब चॅनलवर जाऊन करू नका. मी तर सांगितलं, कुठलाही गुरु असं सांगू शकत नाही शिष्यांना. तर ते गुरु कसा मानता येईल की असं कसं शक्य आहे की गुरु सांगेल शिष्यांना की ह्या ठिकाणी जाऊन वाईट कमेंट करा? असा कुठला बाप असेल का पोरांना शिकवणारा की जाऊन शिव्या द्या म्हणून? कुठलाही गुरु असं शिकवू शकत नाही. तर हा आरोप जो कोण व्यक्ती करतोय माझ्यावरती, त्या व्यक्तींना माझा स्पष्ट संदेश आहे की बाबा, मी माझ्या शिष्यांना असले वाईट कुरीती, वाईट सवयी लावतच नाही. असल्या गोष्टी मी शिकवतच नाही. मी स्वतः शिव्या देत नाही तर मी माझ्या शिष्यांना कशाला शिव्या द्यायला शिकू, वाईट कमेंट करायला शिकू? मी केली का कधी वाईट कमेंट तुझ्या चॅनेलवर? नाही केली. तुझा रस्ता तुला मोकळा आहे, माझा रस्ता मला मोकळा आहे. तू तुझ्या मार्गाने कर काय करायचं ती, मी माझ्या मार्गाने करतोय. तुझी माझी काही प्रतिस्पर्धा नाही आणि मी माझ्या शिष्यांना ही गोष्टी सांगतच नाही. आले लक्षात? जर कोण शिष्य करत असतील त्यांनी आपापल्या कमेंट त्या ठिकाणी जाऊन डिलीट करून टाकाव्या अशी मी माझ्या शिष्यांना नम्र विनंती करतोय. जर माझे सबस्क्रायबर असे करत असतील तर सबस्क्रायबरांना सुद्धा माझा संदेश आहे, तुम्ही सुद्धा अशा वाईट कमेंट त्या ठिकाणी कुठं जाऊन करू नका की जेणेकरून आरोप माझ्यावर होईल. तर मी माझ्यावर लावलेला आरोप फेटाळून लावतो ह्या माध्यमातून की मी ही केलेलं नाही आणि मी सांगितलेलं नाही असे कमेंट करायला. समोर जगदंबा दक्षिण कालिका आहे, तिच्या शपथ घेऊन सांगतो, मी वाईट कमेंट करायला सांगितलेलं नाही. तर वाईट कमेंट लोक कुठून करतात ते मला माहित नाही, पण माझं जर शिष्य करत असतील तर शिष्यांना माझा संदेश आहे की ही बंद करा, कमेंट करू नका असल्या. धन्यवाद.